टिटवी पक्षी टिटवी हा पक्षी भारतात जवळपास सगळीकडे आढळतो। या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी असूनही झाडावर बसत नाही। प्राचीन धर्मग्रंथात असे भाकीत आहे की टिटवी जेव्हा झाडावर बसेल तेव्हा जगाचा विनाश होईल, म्हणजेच हा पक्षी झाडावर बसतच नाही। पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही। ती जमिनीवरच तुरुतुरु चालते, जमीन उकरून त्यात अंडी घालते। टिट टिट ट्विटीत असा आवाज काढून उडताना संकटाचा थोडा जरी संशय आला तरी ती इतरांना सावध करते। टिटवी या पक्षाचा आवाज अशुभ असल्याची अंधश्रद्धा महाराष्ट्रासोबतच देशातील अनेक राज्यांत आहे। टिटव्यांचे ओरडणे मात्र कोणत्याच अंगाने अशुभ नसते, ती केवळ एक अंधश्रद्धा आहे। टिटवी या पक्षाबद्दल अनेक अंधश्रद्धा पसरल्या आहेत। टिटवी किंवा लाल गाठीची टिटवी, ताम्रमुखी टिटवी, रामटेहकरी किंवा हटाटी हा एक पक्षी आहे। याला संस्कृतमध्ये टिट्टिभक किंवा कोयस्टिक म्हणतात। इंग्रजीमध्ये याला रेड वाटर्ड लॅपविंग असा शब्द आहे। टिटवीचा समावेश कॅरॅड्रिफॉर्मिस गणाच्या कॅरॅड्रिइडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव फॅनेलस इंडिकस आहे। याला रक्तमुखी टिटवी असेही म्हणतात। टिटवी हा पक्षी सुमारे 33 सेंटीमीटर आकाराचा असून याची चोच लाल व डोके, गळा, छाती काळ्या रंगाची, त्याखाली पोटाकडे पांढरा रंग, तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा, पाय लांबट पिवळ्या रंगाचे असतात आणि यांची मुख्य ओळख म्हणजे दोन्ही डोळ्यांजवळ लाल रंगाचे कल्ले असतात। नर मादी दिसायला सारखेच असतात। लहान मोठे कीटक, शंख शिंपल्यांतील जीव हे टिटवी पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे। टिटवी पक्षी हिमालयाच्या 1800 मीटर उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळणारा सर्वसामान्य पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इराण, इराक वगैरे देशांमध्येही आढळतो। शेतीचे प्रदेश, मोकळे माळरान प्रदेश, उंच जंगलांच्या किनाऱ्यांजवळ, पाण्याच्या जवळ, विशेषतः नदी, तलावांच्या किनाऱ्यांजवळ टिटवी पक्षी हमखास दिसून येतो। जगभरात टिटवीच्या 2 प्रजाती आणि 25 जाती आहेत। या पक्ष्यांच्या वेणीचा काळ साधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा असून मादी एका वेळी 3 ते 4 राखाडी किंवा राखाडी तपकिरी रंगाची त्यावर काळे ठिपके असलेली अंडी देते। ही अंडी तलावांच्या, नदीच्या किनाऱ्याजवळील मोकळ्या मैदानात असतात। यांचे मुद्दाम बांधलेले घरटे नसते। अंड्यांजवळचा भाग सहसा खोलगट असतो आणि तेथे गारगोटी सारखे दगड असतात। यामुळे अंडी आणि दगडातील फरक चटकन ओळखता येत नाही। अंडी असतील त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केल्यास नर मादी मोठ्याने आवाज करीत त्या विरुद्ध दिशेने उडून लक्ष दुसरीकडे वेधून घेतात। महाराष्ट्र पठारी प्रदेशात यांची घरटी मुरमाड जमीन किंवा मोरंड मातीच्या जमिनीवर उघड्यावर असतात। त्यांची घरटे बांधण्यासाठी ते चिंध्या, गवताच्या काड्या, विशेष म्हणजे काळ्या करड्या रंगाच्या गुडगुडीत गारगोट्यांचा आणि दगडांचा उपयोग करतात। असे म्हणतात की जेव्हा जेव्हा टिटवी जमिनीवर अंडी घालतो तेव्हा त्याला फोडण्यासाठी रहस्यमयी दगड पारसचा उपयोग करतो। पारसने लोखंडाला स्पर्श केला तरी त्याचे सोने होते असे म्हणतात, पण वास्तविक असे काही नसते। जेव्हा पिल्लं काळी, कबरी आणि भुऱ्या रंगाच्या केसांची होतात तेव्हा पाणी पिण्यास लायक झाल्यावर टिटवी त्यांना घरट्याच्या बाहेर काढते। किडे, कीटक आणि भक्ष्य शोधण्यासाठी लागणारे शिक्षण देते। विशेष म्हणजे टिटवी पिल्लांपासून विशिष्ट अंतर ठेवून दूरवर असते। ती सतत पिल्लांवर जागत पहारा देत असते। एखाद्या वेळी कुत्रा किंवा इतर प्राणी त्यांच्या जागी आले तर टिटवी त्यांच्यावर झडप घालते, तेव्हा तिच्या ओरडण्याची तऱ्हा विचित्र असते। शास्त्रात म्हटल्याप्रमाणे टिटवीला इतरांच्याही मृत्यूची चाहूल लवकर लागते, म्हणून तिच्या ओरडण्याची भीती वाटते, परंतु इतर वेळी तिचे ओरडणे तितके भयानक नसते। भारद्वाजाने माणसांच्या भोवती घिरट्या मारणे जसे शुभ शकुन मानले जाते, अगदी तसेच टिटवीने माणसाभोवती घिरट्या मारणे हे तितकेच अपशकुन मानले जाते। टिटव्यांचे ओरडणे मात्र कोणत्याच अंगाने अशुभ नसते, ती केवळ एक अंधश्रद्धा आहे। अनेक कथा, कविता, लोकगीतांमध्ये टिटवी पक्ष्यांचा उल्लेख आढळून येतो। पंचतंत्रच्या अनेक गोष्टीत टिटवीचा उल्लेख आहे। टिटवा टिटवी हे शब्द ज्ञानेश्वरीत 2दा आले आहेत। संत एकनाथ यांनी टिटवी नावाचे भारूड लिहिले आहे। असा हा टिटवी पक्षी।